नमस्कार, आपण पाहतात लोकाधार न्यूज। नागोठणे येथे उद्योजक सुमित काते आणि मनोज खांडेकर शिवसेना उपतालुका प्रमुख यांच्या मालकीच्या जागेत शिवसेना संपर्क कार्यालयाचे माननीय नामदार मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। त्याप्रसंगी मनोज कुमार शिंदे शिवसेना तालुका प्रमुख, संतोष चितळकर शहर प्रमुख, प्रवीण ताडकर नागोठणे विभाग प्रमुख, संदीप वाजे युवा सेना नागोठणे शहर प्रमुख असे विविध विभागातील शिवसेना कार्यकर्ते यांच्या समवेत मोठ्या दिमाखात कार्यालयाचे उद्घाटन झाले। त्यावेळी नामदार भरतशेठ गोगावले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। यावेळी मंदार कोतवाल, रोहा तालुका युवा सेना सचिव आकाश मडवी, विश्वनाथ शिर्के, दिनेश घाग, प्रकाश ढोबळे, संजय कनगरे, रोशन उमरे, प्रसाद जाधव, राज दुर्गावले, भरत यादव, महेंद्र जांभेकर, निलेश किलजे, ऋतुजा बिशे, वर्षा सहस्त्रबुद्धे आदी मान्यवर ही उपस्थित होते। तसेच विभागातील विविध कार्यकर्त्यांचा प्रवेश करण्यात आला। काय सांगाल साहेब, आज तुमच्या शिवसेना शाखेचं उद्घाटन होतं, संपर्क करायचा रोहा तालुका प्रमुख म्हणून माझ्यासाठी निश्चितच आनंदाचा दिवस आहे। कारण की नागोठण्यासारख्या छोट्या शहरामध्ये शिवसेना ही दिवसेंदिवस भक्कम पद्धतीने वाढत आहे। आजचं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आणि त्या उद्घाटनाला आलेले आमचे शिवसेनेचे दैवत, ते रायगड जिल्ह्याच्या तमाम शिवसैनिकाचे दैवत ज्यांना मानलं जातं ते भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते आज उपस्थित सर्व शिवसैनिकांसमोर त्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं। या कार्यालय उद्घाटन निश्चित झालं, परंतु या कार्यालयाच्या उद्घाटन उपस्थित असलेले सर्वच माझे शिवसैनिक पदाधिकारी, शहर प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, उपविभाग प्रमुख असतील, त्याचबरोबर त्या विभागातील माझे सर्व ज्येष्ठ नेते असतील किंवा ज्येष्ठ सल्लागार म्हणून असतील, युवा सैनिक म्हणून असतील, महिला भगिनी असतील, माझ्या महिला पदाधिकारी असतील, या सर्वांची उपस्थिती ही फार अलोभनीय किंवा म्हणजे असं सांगायला वावगं ठरणार नाही की काही विरोधक बोलत होते की नागोठण्यामध्ये शिवसेना शून्य आहे। काय की नागोठण्यामध्ये शिवसेना शून्य आहे, फक्त दिसते ती आम्हाला दुसरीच दिसते। परंतु आजची परिस्थिती आज उलट दिसायला लागलेली आहे आणि आता घड्याळाचे काटे पण उलटे फिरायला लागले, ते तुम्ही बघताय। कारण प्रत्येक ठिकाणी नवीन प्रवेश, कालही मी सांगितलं, रोहा तालुक्यातील शेडसे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचासहित सर्वच ग्रामपंचायत सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्यामुळं मी जे म्हणतोय की रायगड जिल्ह्यात शिवसेना हा एक नंबरचा पक्ष राहील। येत्या नजीकच्या काळात आपल्याला जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी ज्या विभागातील असंख्य तरुण तयार होत आहेत शिवसेनेत यायला, हा मतदारसंघ हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे असं हे दाखवून द्यावा लागणार आहे। कारण मनोज असेल, सुमित असेल, मी सांगितलं की याच पद्धतीने आपण काम करत असताना शहर प्रमुख संतोष असेल, विभाग प्रमुख प्रवीण असेल, त्याचबरोबर आज ऐनघर सारख्या गावाचा प्रवेश असेल, वेताळवाडीचा प्रवेश असेल, त्याचबरोबर मी घेतलेले असंख्य प्रवेश असतील, या शहरातील एक एक कार्यकर्ता म्हणून आज झालेले प्रवेश असतील, आमच्या धामणेंचा प्रवेश असेल, कोंडगावचा, हा एक चांगला जुना कार्यकर्ता, कट्टर शिवसैनिक, त्यांनी देखील आज प्रवेश केला। मी सांगितलं की ऐनघरचे माझे सरपंच त्यांनी देखील प्रवेश केला। दिनेश सारखा कार्यकर्ता एक चांगला राष्ट्रवादीतून आपल्या मध्ये आला आणि त्यांनी देखील चांगल्या तऱ्हेने प्रवेश केला। आज सुदाम घाग यांनी देखील प्रवेश केला। त्याचबरोबर मी सांगितलं की वणी असेल, करसुरी असेल, या विभागातील असंख्य लोक प्रवेश करतायत आणि ही जी काय मी सांगितलं की अजून बहुत कतार नाही, भरपूर कतारमध्ये उभे आहेत। मी ज्या वेळेला मी सांगितलं तुम्हाला की मी ज्या वेळेला शिवसेनेतनं गट निर्माण झाले, बरोबर धावणे, त्यावेळी मी एकटाच पलीकडे गेलो, काय बोललो तो एकटा चाललेलो होतो आणि आता कारवा तयार झालेला तुम्हाला बघायला मिळतोय। नजीकच्या काळात 21 तारखेला नगरपालिकेचा निकाल आहे, या नगरपालिकेच्या निकालामध्ये शिवसेना ही कितव्या क्रमांकावर आहे याचाही क्वचित सर्व रोहा तालुक्यातील जनतेला मिळेल। आणि या रोह्यातून मी सांगतोय की एकेकाळी अशी परिस्थिती असायची की जिल्हा परिषदला उमेदवार मिळताना नाकी न व्हायचे, परंतु आता
भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून असंख्य लोक स्वतःचा बॅनर बनवून तयार आहेत. एवढी गर्दी या शिवसेनेमध्ये झालेल्या आहे. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती मी सांगतोय शिवसेनेचा भगवा हा डौलाने पडतो. त्यात कोणतीही शंका बाळगू नये. तर नागोठाही बदलतो अशा प्रकारे पुढच्या दिसणारा नक्की दिसेल. आणि तुम्हा सर्वांना आजच्या या ऑफिसच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि ते सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. साहेब आता जिल्हा परिषदच्या निवडणूक येत आहेत आणि आपण बघताय की कार्यकर्त्यांची मागणी जी आहे तर आपण काय जिल्हा परिषद सदस्य म्हणून इथे कोणाला देणार आहात आपल्या? बघा, मी देखील एक इच्छुक कार्यकर्ता आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये असंख्य इच्छुक कार्यकर्ते असतात आणि शिवसेना पक्ष आदेशावर चालतो. काय शिवसेना पक्ष आदेशावर चालतो. रायगड जिल्ह्याचे माझे तिन्ही रहिवासी भरत शेठ गोगावले, मी सांगितलं महेंद्र शेठ दळवी आणि महेंद्र थोरवे हे जे ठरवतील तोच जिल्हा परिषदचा उमेदवार होऊ शकतो. एवढंच मी तुम्हाला सांगतो. बसस्टॉपचा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये प्रोटोकॉलमध्ये गडबड झाली अशी सूचना आदित्य तटकरे यांचं झाली. आपलं काय म्हणणं? नाही, असं काय प्रोटोकॉल मध्ये गडबड झाली असं काय म्हणता येणार नाही. हा बस स्टँडचा कार्यक्रम हा सार्वजनिक म्हणजे सरकारचा कार्यक्रम होता आणि सरकारच्या नियोजनाप्रमाणे कार्यक्रम झाला. असं मला कुठे काय वाटलं नाही की प्रोटोकॉल मध्ये काही गडबड झाली. असं काय मला दिसत नाही. ठीक आहे, धन्यवाद.